बुलेटिनच्या सुरुवातीलाच पार्थ पवारांच्या व्यवहाराची सर्वात मोठी बातमी। सरकारी जमिनीचा व्यवहार कसा झाला याचा सर्वात मोठा खुलासा समोर आलाय। एनडीटीव्हीकडे 400 पानांची खरेदी खताची प्रत आहे। शीतल तेजवाणे आणि दिग्विजय पाटलांवर या प्रकरणी आता गुन्हा दाखल झालेला आहे। जमीन महार वतनाची केंद्राला भाड्याने दिली आणि विकत घेतली ती पार्थ पवारांनी। 1962 साली महार वतनाकडून ही जमीन सरकार दरबारी जमा झाली। केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला जमीन 50 वर्षांच्या भाडे कराराने दिल्याची माहिती आहे। शीतल तेजवाणे यांनी सरकारला कुठलीही कल्पना न देता जमीन पार्थ पवारांना विकल्याची माहिती समोर येते आहे। तर अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येते। पार्थ पवारांच्या व्यवहाराची सर्वात मोठी बातमी। तेजवाणे आणि दिग्विजय यांचे एक्सक्लुझिव्ह फोटो देखील समोर आलेले आहेत। एनडीटीव्हीकडे 400 पानांची खरेदी खताची प्रत ही समोर आली। सरकारी जमिनीचा व्यवहार नेमका कसा झाला याचा सर्वात मोठा खुलासा हा समोर आलेला आहे। तेजवाणे आणि पार्थ पवारांच्या कंपनीत जमीन व्यवहार झाले। शीतल तेजवाणे आणि दिग्विजय पाटलांवर या प्रकरणात गुन्हा देखील दाखल झालेला आहे। जमीन आहे महार वतनाची आणि केंद्राला ती भाड्याने दिली होती आणि त्यानंतर ती पार्थ पवारांनी विकत घेतली होती। 1962 साली महार वतनाकडून ही जमीन सरकार दरबारी जमा झाली। केंद्र सरकारच्या बोटॅनिकल सर्वे ऑफ इंडियाला जमीन 50 वर्षांच्या भाडे कराराने दिल्याची माहिती येते। पार्थ पवारांवर या प्रकरणी गंभीर आरोप होत आहेत। अधिक माहिती घेत आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांच्याकडून। राहुल, काय अधिक माहिती समोर येते या संदर्भात? माझ्याकडे आता एकूण 700 पानं आलेली आहेत। त्याला वाचायला मला वेळ लागतोय। जसे जसे त्याचे तपशील येत आहेत तसे मी महाराष्ट्राला सांगतोय। आणि आता 2-3 गोष्टीचा खुलासा तर निश्चित झालाय। बघा, हे जे वरचे आहेत त्या शीतल तेजवानी आहेत, खालचे जे आहेत ते दिग्विजय पाटील आहेत। दिग्विजय पाटील म्हणजे कोण? तर सुनीत्रा पवार यांच्या सख्ख्या भावाचे ते चिरंजीव आहेत। त्यांचं माहेर हे तेर आहे। पद्मसिंह पाटील यांच्या त्या भगिनी आहेत आणि अजित पवारांचं सासर हे तेर आहे धाराशिव जिल्ह्यातलं। तर ते त्यांचे वडील आज दुर्दैवाने हयात नाहीयेत, त्यांचे ते चिरंजीव आहेत। तर ह्या ज्या शीतल तेजवानी आहेत त्या पिंपरी चिंचवडच्या आहेत। ह्या सगळ्या 700 पानाचा ज्या वेळेला मी आता वाचतोय ते एकानंतर एक, तर मला असं लक्षात आलं की हा एक मोठा फ्रॉड आहे। आणि ह्या फ्रॉडमध्ये शासकीय जमीन कशी लाटायची ह्याचं एक व्यवस्थित असं त्यांनी प्लॅनच केलेला आहे। आधी शीतल तेजवानीने तो प्लॅन केला। त्यामुळे आधी तुझ्या अँकर लिंक मध्ये तू म्हणालीस की पार्थ पवार आणि ह्या मंडळींना ते माहिती नव्हतं की शासकीय जमीन नाहीये। हे तसं नाहीये। शासकीय जमीन आहे हे सगळ्यांना माहिती आहे। त्या व्यवहारात असलेल्या सगळ्यांना माहिती आहे। कारण पॉवर ऑफ अटर्नी जी घेतली आहे शीतल तेजवानींनी ती कशासाठी घेतली आहे? तर हे जे काय झालं की 1958 साली महार वतन खालसा झाला, ते ब्रिटिश कालखंडातलं होतं। 1962 ला ही जमीन सरकारकडे जमा झाली। सरकारनं असं म्हटलं, कारण नंतर पुन्हा सरकारनं असा निर्णय घेतला की महार वतनांची नावं आपण त्या प्रॉपर्टी कार्डवरती किंवा 7/12वरती ठेवू। पण सरकारनंच ती जमीन 50 वर्षासाठी बॉटनिकल गार्डनला दिली। हे सगळं ह्या 7/12च्या या सेल डीड मध्ये। आता हे माहिती आहे सगळ्यांना की ही जमीन सरकारची आहे, सरकारनं भाडे तत्वावरती दिली आहे। तर शीतल तेजवानींनी 2006 साली ज्यांचं मूळ महार वतन आहे त्याच फक्त लोकांबरोबर पॉवर ऑफ अटर्नी केली आणि सरकारला त्यांनी गुंडाळूनच टाकलं। म्हणजे सरकारला काहीच माहिती नाही की हे कसं चाललंय। हे मी फक्त कागदपत्राच्या आधारावरती सांगतोय। सरकारमधल्या सगळ्याच घटकांना माहिती आहे काय झालंय ते। आणि मग झालं असं की त्या 2006 साली घेतलेल्या पॉवर ऑफ अटर्नीचा 2025 साली वापर केला गेला। हे जे दिग्विजय पाटील आहेत ते पार्थ पवार यांच्याकडनं त्या अमेडे कंपनीनं शीतल तेजवानीकडनं ती जमीन खरेदी केली। त्या स्टेल डीड मध्ये लिहिलेलं आहे की आम्ही पॉवर ऑफ अटर्नी कशासाठी घेतली आहे, तर सरकारनं जी जमीन आपल्या ताब्यात घेतलेली आहे त्याची आम्ही कायदेशीर लढाई लढू। आणि सगळ्यात मोठा धक्कादायक खुलासा, या ठिकाणी आता जे निलंबित झालेले गृहस्थ आहेत तहसीलदार, त्यांनी बॉटनिकल सर्वे ऑफ इंडियाला सांगितलं की तुम्ही तुमची जमीन खाली करा, कशाच्या आधारावरती सांगितलं वगैरे। त्यामुळे सगळ्यात मोठा गुन्हा जो दाखल व्हायला पाहिजे तो सरकारी जमीन लाटल्याचा व्हायला पाहिजे। मूळ महार वतनाची जमीन नाहीच आहे ती। आता त्याचे सगळे तपशील हळूहळू बाहेर येत आहेत आणि फोटो आलेत, त्याचे व्यवहार पण आलेत। हे 500 रुपयाचा जो संदर्भ आहे ना दीपाली, तो या फोटोच्या खाली आहे। फक्त 500 रुपये कसे पे केले, 2 जे त्यांनी बाकी जे टॅक्स वगैरे भरला त्याचे पण छोटे छोटे, पण जे 300 कोटी रुपये दिले ते खरोखरच 300 कोटी रुपये दिलेत का ह्याचा कुठेही उल्लेख नाहीये। कारण ह्या ज्या शीतल तेजवानी आहेत त्या कोणाच्या मिसेस आहेत, तर सूर्यवंशी नावाचा एक गृहस्थ आहे जो जमीन विक्री व्यवहारामध्ये त्याच्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत। त्यामुळे त्यांनी खरोखरच हा व्यवहार केलाय का अजून कुठून त्याची सोडवणूक करून घेण्यासाठी हे सगळं झालंय हे माहिती नाही। पण दिसतंय सरळ, पण हे बघा 500 रुपये जो स्टॅम्प ड्युटी पेड केल्याचं। तर हे जे 700 पाने आहेत ना, जसे जसे वाचत जाऊ आणि ते माध्यमाकडे पोचतायत ते हळूहळू, तर त्याच्यातनं लक्षात येत आहे की मूळ जो गुन्हा दाखल व्हायला पाहिजे तो स्टॅम्प ड्युटीचा नव्हे, खरा गुन्हा शासकीय जमीन लाटल्याचा दाखल व्हायला पाहिजे। सगळ्यांनी सगळ्याला फसवलेला आहे। सगळ्यांना माहिती आहे की शासकीय जमीन आहे आणि तरी सुद्धा हा व्यवहार केला गेल्यामुळे त्याचे जे एक्सक्लुझिव्ह डॉक्युमेंट्स आता एनडीटीव्हीवरती महाराष्ट्र बघेल
त्याच्यातनं अनेक गोष्टीचे स्पष्टता येत जाईल आणि लक्षात येईल की या सगळ्या याच्यामध्ये कुठली तरी एक सुपर पॉवर काम करत होती की ज्या सुपर पॉवरमुळे हे सगळं शासकीय यंत्रणेतल्या लोकांनी बिनदिक्कत आणि कुणाचाही दबाव न घेता केलं. निश्चितच राहुल, त्यामुळे या प्रकरणी आता आणखी तपशील जेव्हा समोर येतील तेव्हा आणखी स्पष्टता येईल, तुम्ही म्हटल्याप्रमाणे. धन्यवाद राहुल या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.